नमस्कार मित्रांनो, भाग 3. मागील घटना. सागर बहीण राणीला ती विसरलेली आपल्या लहानपणीची एक घटना सांगत होता आणि हा सगळा विषय सनमच्या लहानपणीच्या फोटोवरून निघाला होता, जो फोटो सागरने लहानपणापासूनच आपल्याजवळ जपून ठेवला होता. त्यावेळी विक्रम बाबांनी वर्तमानपत्र वाचताना त्या पेपरमधील छोट्या सनमची बातमी दाखवत सागर व राणीला तिचा आदर्श घ्यायला सांगितला होता आणि सागरने तो फोटो कट करून जपून ठेवला होता आणि त्यातच विषय निघाला होता तो सागर विक्रमकडे दत्तक असल्याचा. त्यावेळी हे ऐकून सागर नाराज झाला होता आणि शाळेला गेला होता. दिवसभर शाळेत त्याच्या मनात एकच विचार चालला होता आणि नेमका तोच घडला. आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील. लहानपणी सागर आणि राणी बेडवर अभ्यास करत बसले होते. विक्रम बाबा खुर्चीत बसून पेपर वाचत होते. तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. साहजिकच राणी, सागर आणि विक्रमच्या नजरा दरवाजाकडे गेल्या. विक्रम बाबांनी उठून दरवाजा खोलला आणि समोर पाहिलं तर काय, माझे खरी आई बाबा आणि माझी छोटी बहीण उभी होती. त्यांना बघून विक्रम बाबा एकदम हैराण झाले. बऱ्याच वर्षांनी माझ्या आईबाबांना बघून विक्रम बाबांना खूप आनंद झाला होता. विक्रम बाबा खुश होऊन म्हणाले, अमर तू? आणि न सांगताच? या आत या. माझे आई बाबा आणि माझी छोटी बहीण आत आले. माझी आई शीला आणि माझी बहीण तनुजा मला बेडवर बघून पटकन माझ्याजवळ आले. माझ्या आईने मला बऱ्याच वर्षाने बघितलं होतं, त्यामुळे तेव्हा तिला काय आनंद झाला होता हे शब्दात नाही सांगता येणार. आईने क्षणभर माझ्याकडे पाहिलं आणि मला गपकन मिठी मारली. खूप वेळपर्यंत माझे पटपट मुके घेतले. माझ्या आणि राणीच्या लक्षात काहीच येईना. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तेवढ्यात विक्रम बाबा अमरपापांना बोलले, एवढ्या दिवसांनी इकडे आलात, मग अगोदर का नाही कळवलं? काही विशेष आहे का? आता अमरपापा काही कामानिमित्तच आले होते, पण त्यांना बोलायला काही धाडस होत नव्हती. तरीही ते विषयाला सुरुवात झाली म्हणून म्हणाले, विशेष असं काही नाही, पण आम्ही आमच्या मुलाला न्यायला आलोय, कायमचं. हे ऐकून विक्रम बाबांना एक आश्चर्याचा दुःखद धक्काच बसला. माझं तर काळीजच थांबलं. विक्रम बाबांना शॉकच बसला होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपकायला लागले होते. आई आणि तनुजाने, म्हणजे माझ्या बहिणीने, मला मुंबईची स्वप्ने दाखवली होती. विक्रम बाबांना काय बोलायचं काहीच सुचेना. ते शांतच काहीतरी विचारात उभे होते. त्यांचं मन सुन्न झालं होतं. माझ्याही डोळ्यातून अश्रू येऊ लागले होते. राणीही घहिवरली होती. राणीचं मन चलबचल झालं होतं. हीच ती घटना मला नको होती. विक्रम बाबा आणि मालती आईने मला एवढ्या लाडाने वाढवलं होतं की मला इथून कुठेही जायचं नव्हतं. घरात शांतता पसरली होती. अमरपापांना विक्रम बाबांचा निर्णय हवा होता. माझी शीला आई आणि छोटी बहीण तनुजा विक्रम बाबाकडे काहीतरी आशेने पाहत होते, पण विक्रम बाबा काहीच बोलेनात. आता अमरपापांचा नाईलाज होता. अमरपापा काय समजायचं ते समजून गेले होते. मला न घेताच पापा निघाले. मला थोडं बरं वाटलं, पण मोकळ्या हाताने जाताना आई खूप रडत होती. हे बघून मला खूप वाईट वाटत होतं. आई, पापा आणि तनुजा नाराजीने दरवाजाजवळ गेले. तेवढ्यात विक्रम बाबांनी अमरपापांना हाक दिली. माझी नजर ताडकन विक्रम बाबांवर गेली. विक्रम बाबा आपले डोळे पुसत अचानक म्हणाले, तू तुझ्या मुलाला घेऊन जाऊ शकतोस. हे ऐकून अमरपापा, शीलाई आणि तनुजाला समाधान वाटले. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले. एका झटक्यात माझ्या आनंदावर पाणी फिरले. मी झटकन उठलो आणि रडत विक्रम बाबाजवळ जाऊन त्यांचे पाय धरले. मला या घरातून कुठेही जायचं नव्हतं. विक्रम बाबांनी मला खूप समजवलं, पण मला इथून जायचंच नव्हतं. मला नको होती मुंबई. मी माझ्या निर्णयावर अडून आहे हे लक्षात येताच बाबांनी रागाने माझ्या एक कानाखाली लावली. आता विक्रम बाबांना वाईट वाटू नये म्हणून मी त्या घरातून बाहेर गेलो, पण जाताना राणीचा फोटो बरोबर न्यायला विसरलो नाही. आई, पापा, तनुजा आणि मी मुंबईत पोचलो तेव्हा रात्र झाली होती. आम्ही आमच्या घराच्या अंगणात कारमधून उतरलो. मी पाहिलं तर पापांनी माझ्यासाठी घर सजवलं होतं. लाईटच्या रोषणाईत संपूर्ण बंगला झगमगताना दिसत होता. परिसर बघण्यासारखा होता, पण माझं मन विक्रम बाबांच्या घराकडे होतं. समोर सगळं काही छान छान होतं, पण माझं मन अजिबात इथे नव्हतं. खाण्यासाठी समोर खूप साऱ्या डिशेस होत्या. झोपण्यासाठी चांगलं मऊ बिस्तर होतं. माझ्यासाठी अलग बेडरूम होतं. अंघोळीसाठी मोठं बाथरूम होतं.
बंगल्यातच स्विमिंग पूलही होतं. सगळं होतं जे मला कधी मिळालंच नव्हतं. पण असून काय फायदा, माझं मनच इथे नव्हतं. सगळं असून सुद्धा मी अपूर्णच होतो. आईबाबांशिवाय आणि राणीशिवाय. माझ्या डोळ्यासमोर विक्रम बाबा, मालती आई आणि राणी होती. मी लहान असलो तरी मला सगळं समजत होतं. 2च दिवसात मी आजारी पडलो. मला खूप ताप आला होता. पुन्हा पुन्हा डॉक्टर येत जात राहिला, पण कोणत्याच औषधाचा माझ्या शरीरावर परिणाम होत नव्हता. माझ्या तोंडात फक्त विक्रम बाबा, मालती आई आणि राणीचं नाव होतं. शेवटी डॉक्टरांनीही अमरपापांना सल्ला दिला, मी जिथं होतो तिथं नेऊन सोडण्याचा. आता याच्यावर अमरपापा काय निर्णय घेतात? सागरला पुन्हा विक्रमच्या घरी सोडतात की इथेच आपल्याजवळ ठेवतात, ते बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.